अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुमच्या मनातील सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. या दिवशी आपल्याला घराच्या सुखसमृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी 2 पोटलींचा उपाय करायचा आहे. या 2 पोटली आपल्याला कसा उपाय करायचा आहे व त्या कोणत्या प्रकारच्या असतात हे बघणार आहोत आपण. आता आपल्याला एक लाल रंगाची पोटली आणि एक पिवळ्या रंगाची पोटली घ्यायची आहे. या दोन्ही पोटल्या आपल्याला अशा ठिकाणी बांधायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला घरातील दुःख दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होईल, आपल्या घराची भरभराटी होऊन प्रगती होईल असा हा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या 2 पोटल्या नेमक्या कुठे मिळतील आणि त्या या पोटलीमध्ये नेमकं काय दिलं आहे हे आपण पाहून घेऊया. या पोटलीवर कोणती सेवा करायची, कोणती पोटली आपल्याला घरात कुठे बांधायची आहे आणि वर्षभर आपल्याला ही पोटली घरामध्येच बांधून ठेवायची आहे आणि नंतर या पोटलीचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मी दिलेले हे तुम्हाला उपाय अगदी सहजपणे समजतील. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला दिलेले बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती मी तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचवू शकेन. सगळ्यात आधी तुम्हाला या 2 पोटली घरी आणायच्या आहेत. आता या 2 पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर हा उपाय तुम्हाला कसा करता येईल हेही मी तुम्हाला सांगते. या पोटली आपल्याला सहजपणे स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटतात, पण जर ह्या पोटली भेटल्याच नाहीत तर एक पिवळ्या रंगाचे कापड आणि एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आणि या पोटल्या आपण स्वतः घरी तयार करायच्या आहेत. या दोन्ही पोटली स्वामी समर्थ केंद्रातील अतिशय प्रभावी तोडगे आहेत जे गुढीपाडव्या दिवशीच केले जातात, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते. जर या दिवशी तुम्हाला काही अडचणी असेल, जसं काही कोणाचं सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल, अशा वेळी तुम्ही पुढे येणाऱ्या एखाद्या शुभतिथीवर देखील हा उपाय करू शकता. पण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून म्हणजेच तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या पतीकडून हे उपाय करून घेऊ शकता, कारण हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो आणि गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त असल्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतो. हे 2 तोडगे पोटली तुम्हाला जवळच्या एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळतील. त्या 2 पोटल्या आपल्याला पाडव्या दिवशी घरात बांधायच्या आहेत. आणि त्या पाडव्या दिवशीच का बांधायच्या आहे त्याचं कारण की तुमच्या घरात अनेक समस्या असतात, जसं की आर्थिक समस्या. तुम्ही खूप कष्ट करताय, खूप मेहनत करताय, तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण ते पैसा टिकत नाही, म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहत नाही, आजारपण आहेत, खूप प्रयत्न करून देखील ती दूर होत नाही. या संकटांपासून स्वामी समर्थ रक्षण करतील. या अत्यंत प्रभावशाली पोटल्या आहेत. याचे फायदे देखील खूप छान आहेत. नक्कीच तुम्ही या गुढीपाडव्या दिवशी घरात बांधा. आता या पोटल्या तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रातूनच घ्यायच्या आहेत. त्यामागचं कारण देखील असंच आहे, कारण स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेल्या वस्तू या सिद्ध करून आलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला याच्यावर जास्त सेवा कराव्या लागत नाही. परंतु आपल्याला या पोटलीवर एक साधी सोपी सेवा करायची आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता प्रथम आपण जाणून घेऊया लाल रंगाच्या पोटलीमध्ये आपल्याला कोणते कोणते वस्तू दिलेल्या आहेत. तर या पोटलीत एक रंगारी हिरडा, वडाच्या झाडाची मुळी यामध्ये दिलेल्या आहेत. तर ह्या गुढीपाडव्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर अंगण स्वच्छ करायचं, दारामध्ये पाणी मारायचं, रांगोळी काढायची
आणि आपल्या घरामध्ये असणारी देवपूजा पहिल्यांदा करून घ्यायची आणि सकाळीच म्हणजे 8च्या अगोदर आपण गुढी देखील उभारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 2 उपाय करायचे आहेत. हे दोन्ही उपाय आपल्याला गुढीपाडव्या दिवशी दुपारी 12 वाजायच्या अगोदर करायचे आहेत. तर सर्वप्रथम हा जो लाल रंगाची पोटली आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये बसायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये लाल रंगाच्या पोटलीमध्ये असणारा रंगारी हिरडा आणि वडाच्या मुळ्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि श्री स्वामी समर्थ हा जो जप आहे तो 1 माळी जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली एका तामणामध्ये घ्यायची आहे. त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून त्यांना नमस्कार करायचा, धूप-दीप दाखवायचा आणि त्यांची षडोपचारे मनोभावे पूजा करायची. ही झाली पहिल्या लाल पोटलीची पूजा. आता दुसरी पिवळ्या रंगाची जी पोटली आहे त्यात जरा वेगळ्या आणि जास्त वस्तू असतील. आता यात कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पाहून घेऊया. तर या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये खडे मीठ, रंगारी हिरडा, 1 रुपयाचं नाणं, लक्ष्मीची तांब्याची पावलं आणि एक हळकुंड दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक अजून वस्तू ॲड करायची आहे, ते म्हणजे आपल्या घरात असलेले मूठभर गहू. या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये पकडता येणार नाहीत, त्याच्यामुळे या सगळ्या वस्तू या पोटलीमध्ये भरायच्या आहेत आणि ही पोटली पुन्हा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ हा 1 माळी जप करायचा आहे. ही सेवा या पोटलीवरती आपल्याला करायची आहे आणि पहिल्यांदा सांगितलं त्याचप्रमाणे जशी लाल पोटलीची आपण पूजा केली तशीच ही पिवळी पोटली देखील एका तामणामध्ये घ्यायची. त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, धूप, दीप नैवेद्य दाखवून त्याची षडोपचारे पूजा करायची. आता या दोन्ही पूजा केलेल्या पोटल्या आपल्याला आपल्या घरामध्ये बांधायच्या आहेत. त्या कोठे बांधायच्या तर मी आता इथे तुम्हाला सांगते. ही जी लाल रंगाची पोटली आहे ती आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती वास करणार नाही. आपलं घर अगदी सुख, समृद्धी आणि आनंदाने भरभरून जाईल. आपल्या मुलांची प्रगती होईल, आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये वाढ होईल. आणि पिवळी पोटली जी आहे ती आपल्याला स्वयंपाकघरात बांधायची आहे. यामुळे धनधान्य प्राप्तिकारक सेवा करून ही पोटली स्वयंपाकघरात बांधल्याने आपल्या घरात कधीही धान्याचा तुटवडा भासत नाही. अन्नपूर्णा देवीची, लक्ष्मी देवीची आपल्या घरावर चांगली दृष्टी राहते. एवढा हा प्रभावी तोडगा आहे. आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्या दिवशी दुपारी 12च्या आत बांधायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून आपल्या घरात बांधायच्या आहेत. पाडव्या दिवशी जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर ह्या पोटलींच्या सेवा तुम्ही एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीया या शुभ तिथीला देखील करू शकता. वर्षभर या पोटल्या आपल्याला घरात असणार आहेत किंवा या घरात बांधायच्या आहेत. तुम्हाला जमेल तेव्हा त्यांना धूप, दीप नैवेद्य दाखवायचा आहे. पुढे येणारे महत्त्वाचे सण आहेत म्हणजेच अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा यांसारख्या सणांना तुम्हाला त्यांना धूप, दीप दाखवायचा आहे. आता या पोटल्या पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्याच्या आधी आपण जेव्हा घराची साफसफाई करतो तेव्हा त्या काढून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या किंवा एखाद्या झाडाखाली या पोटलीतील सगळं साहित्य काढून ठेवून द्यायचं आणि या पोटल्या तुम्ही पुन्हा देखील नव्याने वापरू शकता. यासाठी परत जेव्हा आपण ही सेवा करणार आहोत पुढच्या वर्षी त्यावेळेस तुम्हाला या पोटलीमध्ये ठेवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मात्र आपल्याला ज्या पूजेच्या साहित्य मिळतं त्या भंडारातून घेऊन यायचं आहे आणि ही सेवा पुन्हा तुम्ही नव्याने करू शकता. ही लाल आणि पिवळ्या पोटलीची
जी तोडग्यांची स्वामी समर्थांची जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तुम्ही ही जरूर नक्की करून बघा. तुम्हाला याचे फायदे खूप छान आणि मोठ्या प्रमाणावर दिसतील. कोणतीही सेवा अगदी मनापासून आणि मनोभावे केली तर त्याचे फळ निश्चितच मिळेल. आपल्या स्वामी समर्थांना कोणतीही सेवा मनापासून केली आणि मनापासून हाक मारली तर ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात. तर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर मला नक्की जरूर सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.